महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप आपल्याबरोबर आहेत। राज ठाकरेंनी आता नुकताच दौरा केला, त्यांनी तुम्हाला बोलवून सुद्धा घेतलेलं होतं। उद्यापासून महानगरपालिका कारवाई करणार आहे, ही कारवाई नक्की कशा स्वरूपाची? नदीमध्ये भराव टाकला आहे असं एक निदर्शनास आलेलं आहे। या बाबतीत खात्री देखील करण्यात आलेली आहे। उद्यापासून साधारण आम्ही 25 JCP 51 डंपर्स अशा पूर्ण सज्ज अशा यंत्रसामुग्रीसह त्या ज्या ठिकाणी भराव नदीमध्ये टाकले गेलेले आहेत त्याच्यावर उद्यापासून सकाळपासून कारवाई ही सुरू केली जाणार आहे। त्याचबरोबर त्यांच्यावर नदीपात्रामध्ये राडारोडा टाकला, भराव टाकला आणि याच्यामुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली याबाबत गुन्हा देखील दाखल करण्याबाबतच्या सूचना संबंधित सहाय्यक म्हणजे हा भराव नक्की कोणी टाकलेला आहे? म्हणजे काय बांधकामांमधून निघणारं साहित्य तिथं आणून टाकलंय, अशी काय बांधकाम व्यावसायिकांची नावं तुमच्याकडे आहेत का? नाही, तशी बांधकाम व्यावसायिकांची नावं नाही आहेत, परंतु जे प्लॉट ओनर आहेत तर प्लॉट ओनरच आपल्याला सांगू शकतील की कुठले बांधकाम व्यावसायिक त्या ठिकाणी आहेत। ते नक्की आपण त्याची खातरजमा कशी करणार मग नक्की? संबंधित प्लॉट धारकाकडूनच ही माहिती आपल्याला प्राप्त होऊ शकेल, अन्यथा आपल्याला ती माहिती प्राप्त होणार नाही। परंतु जो कोणी प्लॉट ओनर आहे तर प्लॉट ओनरवर ज्यावेळेस आपण गुन्हा दाखल करू त्यावेळेस निश्चितपणे ही माहिती आपल्याला समोर येऊ शकते। म्हणजे उद्यापासून या कारवाईला महानगरपालिका सुरुवात? निश्चितपणे। म्हणजे महापूर म्हणजे या सगळ्या भागामध्ये पूर येण्याची तीच कारणं आहेत की त्याच्यामुळे पाणी जे आहे ते इथल्या वस्तीमध्ये शिरलं? या भागातील नागरिकांनी जी काही माहिती दिलेली आहे, जवळपास 25 वर्षापासून हे नागरिक राहिला आहेत आणि नागरिकांनी जी माहिती उपलब्ध करून दिली की यापूर्वी पलीकडच्या तीरावर जी काही लँड होती तर ती पूर्णपणे अतिक्रमण नसलेली अशा प्रकारची होती, कुठलाही राडारोडा नव्हता, तिथपर्यंत पाणी असायचं त्या तीरापर्यंत। परंतु आता मोठ्या प्रमाणात भराव टाकल्यामुळे ही परिस्थिती किंवा विपरिस्थिती निर्माण झालेली आहे, तर निश्चितपणे याच्यावर कारवाई। ज्या जागेमध्ये हा भराव आहे त्या जागेच्या मालकावरतीच गुन्हा दाखल केला जाईल, म्हणजे त्याच्यानंतर जागेचा मालक आहे त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला जाईल। तर आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणानंतर महानगरपालिका अलर्ट मोडवरती आली आहे। उद्यापासून जवळपास 25 JCBच्या सहाय्यातून जो भराव खरं तर नदीपात्रामध्ये टाकण्यात आलेला आहे तिथला भराव जे आहे काढण्याचं काम केलं जाईल आणि संबंधित जागा मालकावरती गुन्हा जो आहे तो दाखल केला जाईल, अशी प्रतिक्रिया महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन मिलिंद सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।